काय होतं? बर, हे पाण्याची टाकी. मग आता हे जे दिसतंय हे तार कंपाऊंड केलं होतं का इथून? इथं काय उभं केलं का लोक? मग पोस्टमन कसं काय जात होतात? काही दिवस जात होते ताराच्या आतून नाही का, तारवर करून मधून. नाही, काही दिवस जात होते. नंतर काटे बीट टाकले, मग ते जायचं बंद केलं त्यांनी. बर, इथून जायचं बंद केलं. अच्छा. आणि इकडे गाळा होता, किराणा मालाचं दुकान चालू होतं. त्याचं भाडं कोणाला भेटायचं? ग्रामपंचायत गावाला. हा, त्याचं भाडं ते लोक आहे ना, त्यांनी इथं मांडल्यावर ती लोक इथून येत होती. इथं काटे टाकले का इथून लोक कुणी यावं नाही म्हणून, आणि ते दुकान चालू नाही करावं. बर, तिकडनं हे करीत होते. मग इथून यावं नाही बोळातून म्हणून काटे टाकले. बरं, मागची जागा त्यांचीच का आता? नाही, मागची जागा नाही नाही, ही दुसऱ्याची. दुसरी. बरं, दवाखाना कुठे दाखव बरं. कुठं काट्या लावले दाखव. हे बघा, हो, हा, हे पाण्याचं जे म्हणजे नाही का नळ आवश्यक वस्तू असते, हा, हे पाण्याचे पाईप सुद्धा कापून टाकले. तोडलंय ते वॉलच्या वरचा पाईप. म्हणजे नाही का टाकीला जायचा टाकीला, हो, इनलेट. हा, हे सगळं तोडून टाकले. पाणी भरता येऊ नये टाकीत. पाणी भरता येऊ नये. आरो प्लांट कुठं बंद केला? चला दाखव. आरो प्लांट कुठे? पलीकडे आहे का? ती बी मग आता हे मंदिर त्यांच्या त्या 383 मध्ये का? नाही, मंदिर नाही त्यांच्या ह्याच्यात, पण त्याला या टाकीतून सप्लाय होता. अच्छा, म्हणजे आरो का पाणी नसल्यामुळे आरो बंद झाला. चला आता अजून कुठे जाऊ का ना? कुठे? चला ना इकडे ए बिनू भाऊ, चल. तारा बघा, तारा आहेत खाली. मग आता हे तारा अशा लावले होते का इकडून? पूर्ण कंपाऊंड आहे का असे? पूर्ण तार कंपाऊंड मारलं. बापरे, ही काय पाटी लावली होती? गेट केलं होतं? त्यांनी त्यांच्यासाठी केला होता वैयक्तिक. बर, काय बोर्ड वगैरे लावलं होतं का? बोर्ड बिर्ड काय नव्हतं. परत इथं खड्डे खणून लावले सिमेंट लावून. हे काय इथं एंगल बी कापून काढले. कापून आत कुठे जाऊ का ना म्हणले? हे पण दाखव, ते लाईन कापल्याचं पण दाखव. मग अजून पाईपलाईन कापली का ती? लॉकच नाही लावून देते लाईन दाखव. साहेब, याला लॉक नाही लावून देते. 2 महिने झाले लॉकच नाही लावून दिला. सर्वोदय साहेबांना दम दाट्या वगैरे काय चालू आहे. परदेशी डॉक्टर आहे की इथं? नाही, सरोदे. याला लॉकच नाही लावून दिला. 2 महिने तिकडे जनावर आमची जागा आहे म्हणून ती. आणि याचा ते वैयक्तिक वापर चालू होता का? वैयक्तिक घरची जनावर बांधून वॉल कंपाऊंड आहे पूर्ण याला जागेला. अरे पण त्यांना तुम्ही द्यायचं ना ते 44 गुंठ भाऊ. आम्ही तुम्ही वडिलांनी तुमचे विकली म्हणून. नव्हते ना साहेब, घरचे जनावर इथं आणून बांधत होते. त्यांना वाटलं चला 4च गुंठेचं कागद आहे. नाही, 4 असला तरी गावठीच्या समाधानी होता ना 4 गुंठे होऊन त्या. हा, पण ते वॉल कंपाऊंड टाकलं होतं त्यांनी. गावठीच्या समाधानी होतं का हे तुम्हाला नवा दवाखाना आम्ही तिकडं शिफ्ट करतो आणि तुमची जागा खाली करतो. आणि तुम्हाला ही जागा गावा परत देणार. त्याच्या कशालाच ऐकत नव्हती ते. अरे मग अजून काय पाहिजे? आणि साहेब एक सांगतो, काय रे बाळा? ही जी रेष आहे का, इथून इकडे जे म्हणजे सगळे गोल्फांची मंडळी पूर्वी गाडीच होती. म्हणजे मशानभूमी तो गाव ते आजही तिथं 1800 सालाची नोंदी. खडगी बांधलेली आहेत ना, त्याच्या 1800 सालाची म्हणजे त्या काळापासून आहे. बाई तिथं गाडायची विधी होती तेवढी. इथं पहिलं मग कुठे आहे ते स्मशानभूमी? दिसतात का दडकी ती? 1800 सालात त्याच्यावर नाव 1800 इकडे माग लागेल. म्हणजे ते का आज नाही पण हे ऐका ना, म्हणजे तुमचं काय म्हणणं होतं का 4 गुंठ सोडून म्हणजे हे इमारत बी समजा खाली केलं? पाडून टाकतो, ही इमारत पाडून टाकतो, ही जागा तुम्हाला इकडे देतो आणि तिथून पुढे गाव वापरीन जागा. ही मागची जागा तुम्ही आपल्या गवसून घ्या, तुमची शेती होईल ना मागे. मग आता प्रॉब्लेम नव्हता.
आणि ही पुढची जागा गाव घेईन इथून पागे तुम्ही घ्या आम्ही हा दवाखाना तिकडे देणार आहोत हे काय पाणी कुठे येते जोडून देत नाही इथं नवी आणली ग्रामपंचायतीनं 15,000 खर्च करा इकडे दाखवत साहेब हे बघा इथून पाईपलाईन तोडली जोडून देत नाही का या रस्त्यावर मुरम टाकून देत सकाळी जुळली आम्ही ती पण हे बघा एवढ्या जागेत काही करून देत नाही हे बघा सकाळी जुळली आम्ही हे बघा इथं पण तुळली एकदा साहेब इथं पण तुळली इथं पण तुळली सकाळी जुळली आम्ही सकाळी जोडलं इकडं पण तोडल्या जलजीवनच्या लाईन इथं तोडून टाकायचं जलजीवनची लाईन इथं पण तोडली ही पण जॉईन करून काय म्हणणे आमच्या जागेतून न्यायची नाही का पुढे या रस्ता करून टाकलाय सगळा हे बघा रस्ता कोरला तुम्ही ही खडी आहे खडीच्या इकडे बघा किती कोरले आहे का ना डांब बघा नेऊन ठेवली साहेब. तिकडे पुढे दगडी टाकलेत मोठे हे बघा कोरले आखो कसं कोरले बघा हा कोरलेलं दिसते बरं का हे बघा इथं खडी आहे साहेब एकच फुटाव खडी आहे एकच. इथं तर दिसते हा चला हे बघा इकडे त्यांनी हे बघा या दगडी दगडी काय या काय वावरातल्या त्याला वर फेकल्या बघा या वळड्या दगडी टाकल्या साहेब. ते कसं हाय जायचं कडलं आहे रस्त्याने म्हणा माणसाने हे बघा ठीक आहे जाऊ दे अजून काय आणि त्याने इकडे नंबर दाखवला अतिक्रमण इकडे हे बघा. हे बघा इकडे अपोजिट साईडला अतिक्रमण यांचं हे बघा इथं कुठे हे केले आणि इकडे नाही साहेब नकाशात बघा तुम्ही हे नसेल. कोणाची जागा आहे समोर ही आमचीच आहे पाटलांची ते त्यांनी इथं नंबर दाखवला का हो, भूमी अभिलेखवाल्यांनी काही संबंध इकडे रस्त्याच्या इकडे नंबर मग आता दाखवा मला सांगा का तुम्ही म्हणताय का भूमी अभिलेखनी ही जागा गावठण म्हणून घेतली हो ऐका आणि ना. मग आता हेच असे चुकीचे का हे बघा दाखवलं ना तुम्ही यांचे सरळ आहे का वाकडे मला सांगा साहेब 1 मिनिट फक्त तेवढं बघा आमच्याकडे सगळे कागदपत्र टोटल चला जाऊ दे 1 मिनिट साहेब हे सरळ आहे का वाकडे आहे सरळ दिसते सरळ दिसतंय आणि मग तिकून आपण निघालो इकडे वाकडे यायची गरज काय आणि परत इकडे वाकडे जायची गरज काय नाही, नाही, तुम्हाला वाकडं नाही दाखवतो. आलं पाहिजे, हे सरळ बघा आलं ना हे तर आहे का ना हे सरळ 381 त्यांचा हे नाही इकडं. हा काळ हे काळ 381 सरळ आहे नाही हो हे बघा हा हे सरळ आणि आहे आता का नाही? तुमचं काय म्हणणं आहे इथून यांनी इथं घेतलं असं हो इकडे इकडं पोट घेतलं काढलंय, इकडे इकडं पोट काढलंय. नाही, या साईडला पोट काढले साहेब इकडे अच्छा, इकडे अच्छा, हा. 29 असं करून असं हा घेतलं 21 मध्ये पोट काढले 21 मध्ये हे बघा, ऐका ना किती वर्ष झालंय इथे वर्ष होऊन याला गेलं दगडी लावली बघायला साहेब 1 मिनिट आता ते गावचा विषय घेऊ ना मग नंतर तुमचं बघा आता हा साहेब इकडे झाला आता अंधारे म्हणून तुम्हाला दिसत नाही आता परत इकडे भूमी अभिलेखाचा काय संबंध इकडे तिरका द्यायचा आणि हे कसं काय ते सरळ दिसते भूमी अभिलेख कशा दगडी बघा मोठे टाकले रस्त्यात. मग ते सर्वेर कोण आलं होतं इथं गोरडे साहेब मग त्यांनी अशा चुकीचे का दाखवले क्रॉस त्यांचं त्याला माहिती आणि गोरडे साहेब म्हणजे रस्त्याच्या तिकडं दगडी letter बघा देता येत एखादं नाही. पडलं काय ते राहीन का इथं बघा हे बघा किती कोरले बघा आणि तेव्हा तो लाकूड नंबर दाखवतो त्यांनी ते सर्वेरनी नंबर दाखवला असेल ना त्यांचा. बघा ना, दाखवला पण लेटर द्यायचं का नाही आम्हाला लेटर तर द्या नाही का नाही साहेब हम्म. आणि गोरडे साहेब म्हणले तुम्हाला रस्त्याच्या तिकडं लेटर देता येत नाही आणि मग आमच्या इकडे नंबर काय रावायचं कारण आहे हे बघा हे नंबर हा, काय हे आता कोर्टाने हे दाखवलं का नंबर हो हे तिकडं बघा आता तुम्ही ते सरळ कुठं आता आपली आता पंचायत ऐका ना इकडं कुठं म्हणजे आता जर इथून पाहिलं सरळ जर दुरी लावली तर सरळ जाय पाहिजे हा सर मग इकडून पोट कसं काय काढली आता हे गोल्डीने दाखवलं का हो बरोबर ना सागर गोरडे गोरडे, गोरडे. गोरडे साहेब नाही नाही आता नकाशात तर हे रेस सरळ आहे याच्यावरून बरोबर आम्ही 4 नकाशे पाहिले आणि तीन इथं जर दुरी लावली तर क्रॉस पोट दाखवले असं पोट इकडे पोट आलं पोट आले हो. अवघड आहे मग हे बघा दुसरा आमच्या याचा नकाशा आहे गावचा हे बघ हो सॉरी चला जाऊ द्या आता एकच तुमचं आलं लक्षात तुम्ही ते बघा. आहे ना नकाशात चला आता गावचा विषय घ्या तडकी दाखवली हे भूमी अभिलेखचा सगळा नासच आहे अख्ख्या तालुक्यात आता काय सांगायचं आहे ते पुरी मग तुम्ही 2 महिने सहन करत होते का 2 नाही 9 महिने झाली 6 महिने झाले 6 महिने कंपाऊंड टाकून त्याच्यावर गाव बैठका झाल्या 4 प्रत्येकाला वाटत होतं मिटन गाव का आणि तुमचं म्हणणं होतं का त्यांची जागा 4 गुंठे घ्यायची आणि बाकीची त्यांना घेऊन टाकायची आणि आता काय नाही आता 44 घ्यायची त्या म्हणलो का नाही का तुम्हाला हे घ्या तिकडचं आम्ही घेऊ आणि हे तुमचं तुम्हाला गवसून घ्या ना हाच विषय होता आता नाही द्यायचं का आता नाही द्यायची
इथं रस्ता करून देते नाही ते रस्ता मग आता जायचं कुठून मग लोक व्हायला पाहिजे ते रस्ता होऊ देत नाही. काय म्हणतात का करायचं नाही साहेब, आणि हा जो रोड आहे ना पूर्वी कालचा आहे, कितीतरी पिढ्यांचा आहे तो, आजचा नाही. जुना रोड आहे हा पुंडेवाडीकडे 1972चा रोड आहे साहेबा. 72 मागून झाला, पण पूर्वीच्या शेतकरी मुंडवाडीला जे राहतात ना इथून पहिले मग आता पूर्वी तुमचा गावाला रस्ता राहतात, यांच्यामुळे अडलाय का हा? साहेब खडी आहे का? रस्त्याचं काम बंद केलं त्यांनी. खडीचे ढीग आहे तिथं, 2 मोठाले खडीचे. आता तुम्ही लई टाइम जाऊ द्या चला पूर्वीच्या अन्याय जायचं आणि अहो हा कुठून तरी आलेला त्या माणसाने घेतला, गावाने घेतला डोक्यावर, आणि आज तो गावाच्या डोक्यावर वागायला लागला. अरे तिकडे लागेल तारा खडकी दाखवा मागची आणि जाऊ दे काय हरकत नाही थडगी तर आहे ना त्याचं हे स्मशानभूमी तुम्हाला कळायला तर पाहिजे नाही. ए, बाबू ऐका ना, पहिली चढगी पुढं होती, नंतर गावाने पाठीमागत घेतल्या. आम्ही ती जागा डेव्हलप केली ना, ती थर्डगी ही जागा इकडे त्यांना दाखव थोडं चुनी इकडे खडकी साहेब या त्याच्यावर कुठं नाव आहे बघा. बरेच थडगी बरेच येते बघा. हे बघा, 1 2 3 4 5 बाबा बाबा लय. हे बघा नाव आहे ते हरिभाऊ सकाराम गोलप. जाऊ दे तू काटत नका जाऊ नाही साहेब याला एक नाही इथं अख्खे गोलप आहेत. तुम्हाला दाखवले पाहिजे. हे बघा, हे बघा, हे बघा. तिकडे पण आहे. हो, याच्यावरती नाव काय आहे? ठीक आहे काय असेल ते असेल चला या इथून. म्हणजे गावाला इतिहास मोठा आहे हे बघा साहेब, ही आहे कुठं इथं आहे दिसतंय नाव हा कोरलेलं नाव आहे सकाराम नथू गोलप पाटील. सकाराम नथू गोलप पाटील. सरपंच हे काय आहे? एक मिनिट. हे बघा, कुठे गेले सरपंच हे बघा, हे गावचे याला- टॉयलेट हो, टॉयलेट, बाथरूम, ही पाण्याची टाकी सगळं लॉक करून ठेवलं. सरपंच कुठे गेले आपले आहे ना इकडे. जरा स्वच्छता राखा जरा आता लॉक लावल्यामुळे काय करणार साहेब? मी म्हणत होतो निघू नका मला त्या थडग्यांची पिढी आहे. मला काम नाही काय चला अशी सरळ होती, अशी नाही इथं. चला काय हरकत नाही तुमचं सगळं जे म्हणणं आहे ते घेतलेले आहे. अजून काय बोलायचंय काय साहेब, बघा हे बघा हे. बोला बोला त्याच्यावर साल बघितलं का तुम्ही? या अरे अरे त्यांनी,